नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडेन अशा शब्दात मनोज जरांगेंनी इशारा दिलाय. मराठा आरक्षण दिलं नाही तर 288 जागांवर उमेदवार देणार असंही जरांगेंनी म्हटलंय. तर आता नाव घेऊन पाडेन असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. विधानसभा निवडणुकीत जर आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणुकीत 288 जागांवरती आम्ही उमेदवार उभे करू असंही त्यांनी म्हटलंय. छोटासा हिसका दाखवला विधानसभेत मोठा असेल का? नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडीणार. आता सुप्त होते नाव घेऊ पाडीणार. तुम्ही पण उभं राहणार? नाही, राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार. आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. नाही दिलं तर नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल विधान? नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे. मग मात्र मग नाही खोटा निघत. त्याला माझं नाविलाज आहे. मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका. गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार. त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत. आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या. नसता तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही. मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा.